आदि मधुकेश्वर टेम्पल जे आहे ना, आदि मधुकेश्वर शिव मंदिर जे आहे ते मधुकेश्वर शिव मंदिर ते पण पुरातनच आहे. तिथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि एका असं थोडंसं आतमध्ये यावं लागतं. हे मी ही जी कमान आहे ती ओलांडून आले आणि आतमध्ये गाड्या येत नाहीत. तुम्हाला पायी पायी जावं लागतं. आणि 2 वाजता बंद होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता 1:15 वाजले म्हणजे आहे अर्धा तास. बघूया मिळतंय का ते. शेवटी सापडलं आदि मधुकेश्वर मंदिर. खूप झाडं असल्यामुळे आहे ना लक्षातच येत नाही, लपल्यासारखं वाटतं. हे केवढं मोठं वारुळ आहे. मला वाटतं ते बंद करून ठेवलेलं आहे. हे पण पुरातन आहे. आतमध्ये तरी जाता येतं. हे पण पुरातन आहे, पण त्यांनी सांगितलं की सर्वात जास्त पुरातन हे तिकडचं मंदिर आहे. छोटं आहे त्यापेक्षा. ते कसं एकदम विस्तीर्ण आणि असं मोठं. तिथला नंदी पण प्रचंड मोठा आहे. तर इथे शिवपिंड आहे आणि ही शिवपिंड आहे. नर्मदे रघुवंश. तर आता तिकडे पण असेच खूप सुंदर सुंदर आहे खांब. इतके आवडतात मला. फारच सुरेख खांब आहेत. बाजूला तळ्यासारखं आहे काहीतरी. इथे तळ आहे. पूर्ण जंगलात असल्यामुळे खूपच सुंदर वाटतं. हे आदि मधुकेश्वर मंदिर आहे. आजूबाजूला सगळं शेती आणि सुपारीची झाडं आहेत जास्त आणि नारळाची झाडं आहेत. पण छान केलं सगळं. म्हणजे नीटनेटकं आहे. इथून अजून एक वशिष्ठ तीर्थ म्हणून आहे. आता मला तिथे जायचं आहे. तिकडे काही बंद होण्याचा भीती नाही आहे. ते असं ओपनच आहे त्यामुळे. हे आदि मधुकेश्वरच्या बाजूला असलेलं तळं आहे आणि पायऱ्या केलेल्या आहेत खालपर्यंत जायला. इथे स्नानाची वगैरे ज्यांना करायचं असेल ते करू शकतात. बनवासी हे अतिशय पुरातन गाव आहे आणि तिथे भरपूर मंदिर आहेत. म्हणजे गावाचा जुनेपण आणि नीटनेटके पण आपल्याला जाणवतं. इथे पण एक वारुळ आहे आणि तिकडे एक प्रचंड मोठं वारुळ आहे. इथे भरपूर वारुळ. हे अनटचड आहे म्हणजे जास्त कोणीच इथे वावर नसल्यामुळे हे तसंच्या तसं राहिलेलं आहे. हे आदि मधुकेश्वर. आता आपण जाऊया वशिष्ठ तीर्थ.